फोडून दाखवते किती छान क्रिस्पी झाली आहे। आणि तुम्ही बघू शकता किती छान अगदी मोकळी मोकळी सुटसुटीत होईल अशी आपली बाटी तयार झाली आहे। तर ही डाळ बाटी कशी बनवली आहे, चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, किचन स्टोरीमध्ये मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते, ज्यामध्ये बाटी बनवण्यासाठी आपल्याला अजिबातही लाटायची गरज नाही किंवा लेयर्ससाठी लाटून त्या एकमेकात मिक्स करून त्यानुसार पोळी करायचीही काही गरज नाही। अगदी फक्त हाताच्या सहाय्याने आपण वाटी करून अगदी अलगद पद्धतीने अशा लेयर्स डाळ बाटीला आणू शकतो। चला तर मग आपण रेसिपी सुरू करूया। तर आता इथे डाळ बाटी करण्यासाठी मी 1 किलो गहू घेतलेत, त्यासाठी इथे 1 वाटी चणा डाळ घेतली आहे, 1 वाटी पोहे घेतले, 1 वाटी राशनचा तांदूळ घेतलाय आणि अर्धा वाटी मक्याचे दाणे घेतलेत। तर आता हे मी प्रत्येक वेळी जेव्हा दळण बनवते गव्हाचं बाजरीचं त्यावेळी असं एक डाळ बाटीसाठी हे एक दळून आणते। पण तुमच्याकडे असं नसेल किंवा हे शक्य झालं नाही तर आपल्या गव्हाच्या पिठामध्ये जाड रवा तुम्ही 1 वाटी घातला, थोडंसं तांदळाची पिठी घातली तरीही आपली डाळ बाटी खूप छान। मी आता हे प्रत्येक महिन्याला असं या प्रकारे दळून आणते। हे असं पीठ दळल्यानंतर एक 4 ते 5 वेळा डाळ बाटी तयार होते छान, आणि याची चवही खूप छान लागते आणि क्रिस्पीही खूप छान क्रिस्पी होते। तर तुम्ही नक्की ट्राय करा। अशा प्रकारे आपण दळण टाकायचं। आता इथे 1 किलो गहू घेतले, त्या 1 किलो गव्हासाठी इथे मी 1 वाटी चणा डाळ, 1 वाटी तांदूळ, 1 वाटी पोहे आणि अर्धी वाटी मक्याचे दाणे। तर ह्या प्रमाणामध्ये आपल्याला छान व्यवस्थित हे दळून आणायचे। आता दळून आणतानाही हे जाडसर दळायचे, म्हणजे सांगतानाच सांगायचे की आम्हाला डाळ बाटीसाठी दळण हवं आहे, तर ते त्या स्वरूपात त्या टेक्स्चरचं छान असं पीठ दळून देतात। आता बाटी बनवण्यासाठी जे पीठ मी तुम्हाला रेसिपीमध्ये सांगितलं होतं ते आपण सगळं घालून अशा प्रकारे पीठ दळून आणलंय। तर गिरणीमध्ये हे फक्त बाटीसाठीचं स्पेशल असं पीठ दळून देतात, थोडंसं जाडसर असं। पण असं पीठ जर दळलं नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठही वापरू शकता। आता ऐनवेळी असं काही नसतं, त्यामुळे आपण गव्हाचं पीठ वापरू शकतो। गव्हाच्या पिठामध्ये फक्त आपल्याला बारीक रवा घालून घ्यायचा आहे, तर त्याने सुद्धा बाटी अतिशय छान होते। तर आता आपण इथे हे दळून आणलेलं पीठ घेतलंय, त्यासाठी मी 1 छोटी वाटी दही घेतलंय। दही नसेल तर तुम्ही ताकही वापरू शकता, ताकाने खूप छान टेस्ट येते, म्हणून संपूर्ण पीठ ताकात भिजवलं तरी सुद्धा चालेल। ताक माझ्याकडे नव्हतं, सध्या दही होतं म्हणून मी दही घेतलं। जिरे आणि ओवा यांची पावडर करून घेतली होती, ती 1 चमचा घेतली आहे। थोडेसे चमचाभर तीळ घेतले आणि अगदी चिमूटभर असा सोडा घेतलाय। तर आपण सर्वप्रथम डाळ शिजवून घेऊ, त्यासाठी डाळ आपण कुकरला लावून घेऊया। आता डाळ शिजवताना मी काहीच घालणार नाही आहे, फक्त आपलं चिमूटभर हिंग आणि थोडंसं तेल घालून घेते, ज्यामुळे आपली डाळ खूप छान मऊ अशी शिजली जाईल। आणि आता कुकरला याच्या 3 शिट्ट्या काढून घेते, म्हणजे डाळ आपली छान शिजली जाईल। तर आपलं आता डाळ शिजते आहे तोपर्यंत आपण बाटीसाठीचं पीठ भिजवून घेऊया। तर त्यासाठी इथे मी पीठ घेतलंय, तर आता इथे मी पीठ भिजवून घेते। आता तुम्हाला पिठाचं प्रमाण किती लागणार आहेत, किती जण आहेत त्यानुसार तुम्ही व्यवस्थित असं पिठाचं प्रमाण घ्यायचं आहे। इथे मी 5 लोकांसाठी ही डाळ बाटी बनवते आहे, त्यामुळे मी इतकं पीठ घेतलं आहे। आता यामध्ये आपण जिरा आणि ओव्याची जी पावडर होती ती घालून घेते, तीळ घालून घेते, अगदी चिमूटभर मी इथे सोडा घेतलाय, खूप जास्त घेतलेला नाहीये, कारण आपण दही सुद्धा ॲड करणार आहोत, तर फार अशा सोड्याची आपल्याला गरज लागणार नाहीये। तर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ। तर इथे मी 2 चमचे मीठ घालून घेतलंय। आता ताक जर असेल तर तुम्ही डायरेक्ट ह्या पिठामध्ये ताक घालून पीठ भिजवून घ्यायचंय, पण ताक नसेल तर अशा प्रकारे दही घालून घ्यायचं आणि हे संपूर्ण पीठ छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे जेव्हा आपण एकदम मळायला घेऊ तेव्हा हे पीठ व्यवस्थित मळलं जातं। तर यामध्ये आता मी एक अर्धा चमचा हळद ॲड करते फक्त कलरसाठी, आणि यामध्ये आता आपल्याला गरम तूप किंवा तेल घालून घ्यायचे। आता मी इथे 3 मोठे चमचे तेल गरम करून घेतले, तुम्ही तूपही वापरू शकता किंवा तेलही वापरू शकता, ते आपण यामध्ये ॲड करणार आहोत। यामुळे बट्ट्या खूप छान खुसखुशीत होणार आहेत, म्हणून आपण तेल ॲड करतोय। तर अशा पद्धतीने आपण गरम करून कोमट केलेलं तेल यामध्ये ॲड करतोय, हे छान मिक्स करून घ्यायचं। तेल किंवा तूप प्रमाणातच घालायचं, खूप जास्तही घालायचं नाही किंवा खूप कमीही घालायचं नाही। कमी झालं तर आपल्या जी डाळ बाटी आहे ती कडक होते, आणि खूप जास्त झालं तर खूपच जास्त खुसखुशीत होते, म्हणजे अगदी
तळतानाही ती विरघळली जाते, खूप तिचे कण आणि कण मोकळे होतात, त्यामुळे खूप जास्तही तूप किंवा तेलाचं प्रमाण घालायचं नाही. आता एवढ्या पिठासाठी मी फक्त 3 चमचे तेल गरम करून यामध्ये घातलं आहे. सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं छान. आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ व्यवस्थित असं मळून घेणार आहोत. आता पीठ खूप सैलसरही मळायचं नाही आणि खूप घट्टही मळायचं नाही आहे, मध्यम आपलं पीठ असलं पाहिजे असं आपण पीठ मळून घ्यायचं आहे. अगदी थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित असं आपण पीठ मळून घेऊ. तर अशा पद्धतीने आपलं पीठ भिजवून छान तयार झालं आहे. अतिशय मस्त सॉफ्ट असं पीठ झालं आहे. याला आपण असा तेलाचा हात लावायचा आणि हे पीठ झाकून ठेवणार आहोत आपण. एक 5 मिनिटांसाठी फक्त हे पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे हे पीठ छान फुलून येईल आणि त्यानंतर आपण बाटी बनवायला घेऊ. तर आता इथे 5 मिनिट झालेले आहे. आपलं पीठ व्यवस्थित छान फुलून आलं आहे. आपण आता ते काढून घेऊ. तर बघू शकता खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त सैलही नाही, असं मध्यम आणि खूप छान असं सॉफ्ट भिजलं गेलं हे पीठ. तर ते आता काढून घेऊ आणि व्यवस्थित असं मळून घेऊ. तर असा गोळा छान व्यवस्थित मळून घ्यायचा. मळून झाल्यानंतर एक गोळा घ्यायचा, व्यवस्थित तो गोल करून घ्यायचा. त्यानंतर त्याची अशी एक वाटी करून घ्यायची. ज्या पद्धतीने आपण पुरणपोळी गुळपोळी यांच्यासाठी सारण आतमध्ये घालतो त्या पद्धतीने अशी छान व्यवस्थित पारी करून घ्यायची. ती बाजूला ठेवायची आणि त्यानंतर छोटे छोटे गोळे घ्यायचे, म्हणजे हा मोठा गोळा घ्यायचा, त्यानंतर असे छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि ते असं प्रेस करून घ्यायचं. त्यानंतर हाताने थोडंसं दाबून घ्यायचं आणि छान असं गोलाकार आकारामध्ये एक पारी बनवून घ्यायची. अशा पद्धतीने असं 2 गोळ्यांचं आपण करून घेऊ. अशा पद्धतीने बाटी केली तरी खूप छान लेयर्स पडतात. आता आपण डाळ बाटी कधी करतो, जेव्हा आपल्याला पोळी भाजी करण्याचा कंटाळा आलेला असतो किंवा वेगळं काहीतरी खायचं असतं. पण आता पुन्हा पुन्हा आपण लाटून मग लेयर्ससाठी लाटत बसण्यापेक्षा अशा पद्धतीने आपण जर बाटी केली तरी ती खूप छान लेयर्सची आणि खूप छान खुसखुशीत होते. तर अशा पद्धतीने आपण ही जी वाटी बनवून घेतली होती याला तुपाचा हात लावायचा अशा पद्धतीने आणि हे जे आपण गोलाकार आकारामध्ये पारी बनवून घेतल्या त्या छोट्या छोट्या ह्या याच्यामध्ये ठेवून घ्यायच्या. खूप दाबायचं नाही, अलगद ठेवून घ्यायच्या. पुन्हा तूप लावायचं, पुन्हा पारी ठेवून घ्यायची आणि हा गोळा व्यवस्थित असा बंद करून घ्यायचा. खूप जास्त प्रेस करायचं नाही, अगदी अलगद हातांनी हे दाबून घ्यायचंय. यानेही खूप छान लेयर्स येतात. मी नेहमी अशीच डाळबाटी बनवते, म्हणजे लाटण्याचाही प्रश्न मिटून जातो. ते लाटत बसून आणि त्याच्या पुऱ्या वगैरे करून त्याही एकावर एक ठेवून आणि करता येते बाटी, पण अशा पद्धतीने केली तर अगदी पटकन आणि खूप साऱ्या लेयर्सची बाटी तयार होते. तर आता इथे मी एक अर्ध पातेलं भरून पाणी गरम करायला ठेवलं आहे. त्याला उकळी आल्यानंतर मी या सगळ्या बाटी त्यामध्ये छान शिजवून घेणार आहे. तुम्ही इडली पात्र असेल तर इडली पात्रामध्ये बाटी फक्त वाफवून घेतली तरी चालते. आपण कढईमध्ये चाळणी ठेवून त्या चाळणीवर ह्या बाटी वाफवून घेतल्या तरी सुद्धा चालते. लहान मुलांना बाटी खूप आवडते आणि छान कुरकुरीत बाटी असल्यामुळे भरपूर खाल्ली जाते. त्यामुळे ती व्यवस्थित शिजवून गेली तर पोट वगैरे दुखत नाही, म्हणून मी अशा पद्धतीने शिजवून घेते. शिजायला फार वेळ लागत नाही, पण खूप छान पाण्यामध्ये मोकळी आणि सुटसुटीत अशी ही बाटी शिजली जाते. ती फुटतही नाही, पण खूप छान आतपर्यंत व्यवस्थित अशी उकळून शिजली. तर इथे आपलं पाणी गरम करायला ठेवलंय मी. त्याला एक उकळी आली की त्यामध्ये आपण हळूहळू एक एक बाटी टाकून घेऊ. तर इथे पाण्याला उकळी आलेली आहे. आपण अगदी अलगद हातांनी एक एक बाटी यामध्ये टाकून घ्यायची. आता याला छान उकळी आली की व्यवस्थित सगळ्या बाटी छान आपल्या शिजतात. एकदा बाटी आपण पाण्यात टाकली की त्यानंतर त्या छान उकळल्या जातात, व्यवस्थित शिजतात. त्यामुळे त्याला वारंवार चमच्याने हलवायचं नाही किंवा पुन्हा पुन्हा बघायचं नाही. फक्त 10 मिनिटांसाठी एक प्लेट ठेवून पहिल्यांदा 5 मिनिट प्लेट ठेवायची नाही. एकदा उकळी आली की 5 मिनिटानंतर प्लेट ठेवायची आणि व्यवस्थित 10 मिनिटांसाठी आपल्या बाटी आपण व्यवस्थित अशा शिजवून घेणार आहोत. आता जोपर्यंत बाटी शिजते आहे तोपर्यंत आपण डाळ बनवून घेऊया.
तर आता आपली डाळ व्यवस्थित अशी शिजली आहे, ती आपण अशी छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ। तर आता डाळ बाटी करण्यासाठी आपल्याला जी डाळ बनवायची आहे त्यासाठी आपण इथे 1 वाटी तुरीची डाळ घेतली आहे, अर्धी वाटी मसूर डाळ घेतली आहे आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली आहे। तर आता काही ठिकाणी असं असतं की काही लोकांना पित्त प्रवृत्ती असते, त्यामुळे फक्त तुरीच्या डाळीचं ते वरण खात नाहीत, तर त्याच्यासाठी असं मिक्स डाळींचं वरण केलं तरीही चालतं। आता काही ठिकाणी खूप असे मसाले घालून डाळ बाटीसाठी डाळ बनवत नाही। आज आपण जे बनवतोय ते मिक्स डाळींचं वरण बनवतोय। त्यासाठी आपण तुरीची, मसूरची आणि मुगाची डाळ घेतली आहे, एक छोटासा टोमॅटो बारीक कापून घेतला आहे, एक मीडियम साईजचा कांदा बारीक करून घेतला आहे, थोडीशी कोथिंबीर घेतली आहे। आता मसाल्यांमध्ये मी 1 चमचा सांबार मसाला घेतला आहे, लाल तिखट घेतलं आहे 1 चमचा, 1 चमचा हळद घेतली आहे। तर आता आपण डाळ बनवून घेऊया। त्यासाठी इथे मी कढई ठेवली आहे, त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालून घेते। इथे आपलं तेल छान गरम झालंय, त्यामध्ये आपण जिरा आणि मोहरी ॲड करू। तर जिरा मोहरी छान तडतडली की त्यामध्ये लगेच कढीपत्त्याची पानं आणि बारीक कापलेला कांदा छान व्यवस्थित परतवून घ्यायचा। गॅस इथे मी मध्यमच ठेवलाय। आता कांदा गुलाबी रंगाचा झाला की लगेच त्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेतोय। टोमॅटो ही छान मऊ होईपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचा। तर आता इथे टोमॅटो ही छान मऊ झालाय, यामध्ये लगेचच आपण आलं आणि लसणाचं जे वाटण होतं ते वाटण घालून घेऊया। तर आता हे छान व्यवस्थित परतलं गेलंय, यामध्ये मी लगेच मसाले घालून घेते। त्यामध्ये आपण लाल तिखट, सांबार मसाला, 1 चमचा हळद, हे सगळे मसाले घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ। तर मसाले घातल्यानंतर गॅस पूर्ण कमी ठेवायचा आहे। मसाले छान परतले गेले की त्यामध्ये लगेच आपण डाळ घालून घेणार आहोत। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता डाळ बाटी सोबत जी डाळ असते ती थोडीशी पातळच असते, तर त्यानुसार तुम्हाला ज्या पद्धतीने आवडतं त्या पद्धतीने यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। तर आता मी इथे पाणी ॲड करते। बाटी अशी कुस्करून खाल्ली जाते, त्यामुळे डाळ आपल्याला पातळच हवी आहे, खूप अशी घट्टही नको आहे की ज्यामुळे ती कुस्करल्यानंतर डाळ आणि बाटी खाताना व्यवस्थित लागेल। तर या पद्धतीने मी अशी पातळ डाळ मी बनवून घेतली आहे, खूप घट्टही नाही आहे आणि खूप जास्त पातळही नाही आहे, या पद्धतीने आहे। तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल किंवा जितकी घट्ट किंवा पातळ हवी असेल तितकं पाणी ॲड करा किंवा कमी करा। अशी आपली डाळ तयार झाली आहे, यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते। तर इथे मी 1 चमचा मीठ घातलं। इथे आपली डाळ तयार झाली आहे, खूप छान सुगंध येतोय घरभर आणि तिकडे बट्टीही आपली शिजते आहे। तुम्हाला जर किचन स्टोरीच्या सगळ्या रेसिपीज आवडत असेल तर रेसिपीला कमेंट करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आता अशा पद्धतीने मी डाळ बनवून घेतली आहे। यामध्ये ज्यांना आवडत असेल ते गूळ साखरही वापरू शकता। आता इथे मी वांग्याची भाजी वगैरे केलेली नाही आहे, त्यामुळे मी अशी मसालेदार डाळ बनवलेली आहे। जर तुमच्याकडे वांग्याची भाजी वगैरे करण्यात असेल तर अशी मसालेदार डाळ न बनवता अगदी साधी तुरीच्या डाळीचं आपण वरण जे बनवतो, साधं वरण, ते बनवलं तरीही चालतं। तर अशा प्रकारे आपली डाळ बनवून तयार झाली आहे। एक उकळी आल्यानंतर आपण गॅस बंद करू। तर आता इथे डाळीला छान उकळी आलेली आहे, आपली डाळ तयार झाली आहे। तर मी गॅस बंद करते, यावर फक्त कोथिंबीर घालून घ्यायची। आता इथे आपली बाटी व्यवस्थित शिजली आहे,
इथे बघू शकता तुम्ही. तर मी गॅस बंद करते. आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि थंड करायला ठेवू. तर अशा पद्धतीने आपली बाटी तयार झालेली आहे. खूप छान वाफली, अगदी परफेक्ट जशी आपल्याला पाहिजे होती तशी. तर आता आपण हे थंड करून घेऊ आणि मग ते कापून तळायला घेऊया. तर आता आपली बाटी जी आहे ती थंड झाली आहे. आता आपण ती कापून घेऊ. तर अशा आकारामध्ये मी कापून घेते. तर तुम्ही इथे बघू शकता कापल्यानंतर कसे लेयर्स आलेत बाटीला. हे बघू शकता किती छान लेयर्स आलेले आहेत. तर आता अलगद हे आपण असे कापून घेऊ. तर मी आता संपूर्ण बाटी अशा कापून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता किती छान लेयर्स आलेत. अगदी सगळी बाटी मोकळी मोकळी झाली आहे. इतकी तळल्यानंतर तर आणखी खुसखुशीत होणार आहेत. इतक्या छान आपल्या बाटी तयार झाल्यात. तर आता आपण बाटी तळून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे. आता इथे तेल आपलं छान कडकडीत गरम झालं आहे आणि मी गॅस अगदी कमी केला आहे. आता आपण अगदीच हळूवार पद्धतीने आपल्याला बाटी तळून घ्यायची आहे. आता तुम्ही ज्या झाऱ्याने बाटी तळून घेणार आहात त्या झाऱ्यावर अशा अलगद बाटी ठेवून घ्यायची, म्हणजे चटकाही बसत नाही आणि बाटी तुटली जात नाही. आणि अशी अलगद आपण यामध्ये सोडून द्यायची. आता बाटी तळताना पण ना असं खूप चमच्याने हलवायचं नाही आहे. अगदी 1 ते 2 मिनिटानंतरच आपण ते हलवायचं आहे. कारण खूप खुसखुशीत झालेली असते. अगदी दाणानी दाणा त्याचा मोकळा झालेला असतो आणि वारंवार आपण जर हलवत राहिलं चमच्याने तर ते दाणे दाणे सगळे मोकळे होतात आणि तेलात पडतात. त्यामुळे अगदी हळूवारपणे आपण बाटी तळून घ्यायची आहे. आता तुम्ही बघू शकता टाकल्यानंतर मी वारंवार ते चमच्याने हलवलंही नाही, म्हणजे इवन एकदाही मी चमचा आतमध्ये घातला नाही आहे. आता एक असा छोटासा चमचा घ्यायचा आणि त्याने फक्त एकदा असं हलवून द्यायचं आहे. आणि गॅस मी आता मध्यम करणार आहे. तर आता बाटी तळताना नेहमी लक्षात ठेवायचं गॅस हा मध्यम किंवा कमीच असायला हवा. खूप जोरात गॅस करायचा नाही, नाहीतर वरून ब्राऊन कलर दिसतो पण आतमध्ये बाटी कच्चीच राहते, व्यवस्थित तळली जात नाही, खूप छान अशी कुसकुशीत लागत नाही. त्यामुळे आपण गॅस हा मध्यम किंवा कमीच ठेवायचा आणि त्यावर बाटी व्यवस्थित तळून घ्यायची. आता बाटी तळण्यासाठी थोडासा वेळ लागतो, पण बाटी व्यवस्थित तळली गेली तरच ती खायला खूप छान खमंग आणि खुसखुशीत लागते. तर बघू शकता मी इथे वारंवार अजिबात चमचा यामध्ये फिरवला नाही आहे, फक्त असं छोट्या चमच्याने वर खाली केलं आहे आणि खूप छान अशी आपली बाटी तळून झाली आहे. किती छान त्याला ब्राऊन कलर आला आहे तुम्ही बघू शकता. आणि आता आपण बाटी काढून घेऊ. इथे तुम्ही बघू शकता किती छान लेयर्स आले आहेत, किती छान बाटी तयार झाली. अतिशय खुसखुशीत आणि खूप खमंग लागणार अशी बाटी तयार झाली आहे आपली. आता जी आपली राहिलेली बाटी आहे ती पण मी थोडी थोडी करून तळून घेते. आता मी ही तळायला टाकलेली आहे आणि तुम्ही बघू शकता आता अगदी 1 मिनिटांसाठी तरी याच्यामध्ये मी चमचा घेऊन फिरवणार नाही आहे. ते व्यवस्थित एका साईडने तळलं गेलं की त्यानंतरच छोट्या चमच्याने आपण व्यवस्थित असं फिरवून घेणार आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित अशी बाटी तळून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे मी संपूर्ण बाटी व्यवस्थित छान अशी खरपूस तळून घेतली आहे. तुम्ही इथे बघू शकता किती छान लेयर्स आले. अगदी प्रत्येक बाटी आपली किती छान लेयर्स आलेत. अगदी याला लाटायची गरज नाही आणि काही नाही, आपण सगळं हातानेच केलंय आणि हातानेच किती छान याला लेयर्स आलेत बघू शकता तुम्ही. तर इथे तुम्ही बघू शकता किती छान लेयर्स आलेत आपल्या बाटीला. अतिशय छान, तीळही खूप सुंदर दिसत आहेत. छान खमंग आणि खुसखुशीत अशी आपली बाटी तयार झाली आहे. तर एक मी तुम्हाला कुस्करून दाखवते किती छान, अगदीच खुसखुशीत आणि खूप छान अशी. तर अतिशय खुसखुशीत आणि खूप जास्त क्रिस्पी अशी आपली बाटी तयार झाली आहे. इथे मी तुम्हाला एक बाटी अशी अगदीच अचानक घरी पाहुणे आले किंवा एखाद दिवशी पोळी भाजी बनवण्याचा कंटाळा आला तर नक्कीच डाळबट्टीचं नियोजन अतिशय छान होतं आणि खायलाही खूप जास्त छान लागतं.
अगदी पोट भरून आणि मन भरून असा हा मेनू तयार होतो आणि खूप कमी वेळेत हा मेनू तयार होतो। अशी डाळ बाटी अगदी कांदा लिंबू आणि त्यासोबत ठेचा असेल तर अजून काय पाहिजे। तर थोडासा ठेचा आणि कुरकुरीत असा पापड। झाली की नाही प्लेट पूर्ण। अगदी छान खूप खुसखुशीत क्रिस्पी अशी आपली डाळ बाटी तयार झाली आहे।